पण प्रमोद गोयंका हा डीबी रियालिटीतही स्टेक होल्डर आहे. याचे डेअरी प्रॉडक्टचे बिझनेस आहेत, हा ज्वेलरीच्या व्यवसायात आहे. पैसा तर अचाट आणि अफाट आहे. मग हा चिरकुट 405 कोटींच्या कर्जाला घाबरून पळून गेला की काय? याचं कांड अजून मोठं आहे म्हणून हा पळालाय की खरोखरच मोझांबिक मध्ये हा हिऱ्याचं डील करायला गेला होता तेव्हा त्याला आफ्रिकन टोळीनं उचललंय? हा जिवंत आहे का मेला असेल तर मग याच्या डेड बॉडीचा काय थांगपत्ता? जिवंत आहे तर तो मग कुठे लपलाय? लपलाच आहे तर त्या लपण्यामागे नेमकं काय कारण आहे? आता सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या समोर येतो. महाराष्ट्रातल्या त्या जोडगोळीनं बालीतल्या त्या हॉटेलमध्ये याला दिलेली धमकी खरी तर करून दाखवलेली नाही ना? गेल्या आठवड्यात 5 तारखेला एक दुःखद घटना घडली. मी ज्या आमदारांचा पीए होतो त्या आमदार नंदकुमार काळे यांच्या पत्नी, आम्ही ज्यांना काकी म्हणायचो, आम्हीच काय तर अख्खं गोरेगाव ज्यांना काकी म्हणून ओळखायचं, त्या सरिता काळे यांचं निधन झालं. 6 तारखेला त्यांचा अंत्यविधी होता. मी आणि माझी मिसेस असे आम्ही आमच्यासारखे काळे साहेबांकडे कधी काळी नोकरी केलेले जवळपास 10-12 माजी कर्मचारी कित्येक वर्षांनंतर त्यांच्या मालाड पूर्वेच्या नंदादीप या बंगल्यावर पोहोचलो. आमचं म्हणजे आमदार असताना काळेसाहेबांचं जनसंपर्क कार्यालय जे होतं तेही याच बंगल्याच्या परिसरात होतं. त्यामुळे आयुष्याची तब्बल 9-9.5 वर्ष या वास्तूत दररोज येणं जाणं होतं. दिवसाचे 10-12 तास तिथंच असायचो आम्ही. त्या वास्तूची जान निघून जाणं काय असतं ते कधी काळी काळेसाहेब गेले तेव्हा अनुभवलं होतं. पण 6 तारखेला पुन्हा एकदा त्याच अपूर्णतेच्या भावनेला सामोरं जावं लागलं मला. आजच्या व्हिडिओचा विषय वेगळा असूनही मी या दुःखद घटनेचा उल्लेख यासाठी केलाय की याच बंगल्यावरच्या ऑफिसात काम करताना अनेकांशी संपर्क आला आमचा. अनेकांना दररोज फोन लावले जायचे. त्यात पोलीस अधिकारी, म्हाडा, बीएमसी आणि शिवसेनेतल्या काही मोठ्या नेत्यांना आम्ही फोन लावायचो. लोकांच्या कामांसाठी अनेकदा काही उद्योगपती आणि बिल्डर्सनाही फोनाफोनी व्हायची. गोरेगावातल्या काही मराठी तरुणांना नोकरीसाठी, कुणाला आर्थिक मदतीसाठी 1-2 नावं हमखास घेतली जायची. त्यात घिसूबाई राठोड हे एक महत्त्वाचं नाव होतं. हे घिसूबाई राठोड म्हणजे प्लास्टिकच्या विविध वस्तू म्हणजे खुर्च्या, टेबल, स्टूल, ते बादली, मग, जार, चमचे, ग्लास बनवणाऱ्या आणि नंतर बॉलपेनचा एक मोठा ब्रँड बनलेलं जे नाव होतं ते म्हणजे सेलो प्लास्टिकचे मालक घिसूबाई राठोड. माणूस मोठा दानशूर, अशी अनेक नावं होती गोरेगावातली. त्यातलंच एक नाव हे आजच्या व्हिडिओशी संबंधित आहे. ते म्हणजे मालाड पूर्वेच्या अप्पर गोविंदनगर भागातल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी पुढे सरसावलेल्या कॉनवूड ग्रुपचे विनोद गोयंका आणि राजू अग्रवाल. तुम्हाला माहीत असेलच की हे श्रीमान विनोद गोयंका हे मोठे उद्योगपती आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या मालाड पूर्व, गोरेगाव पूर्व भागातल्या जमिनींचे हक्क त्यांच्याकडे आहेत. या विनोद गोयंकांनी कॉनवूड कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली ठाण्यात, मीरा रोडमध्ये, महावीरनगर, कांदिवलीत, गोकुळधाम, यशोधाम, गोरेगाव पूर्व या भागात बऱ्याच मोठ्या इमारती बांधल्यात, रहिवासी वसाहती बांधल्यात. या विनोद गोयंकांना मी कधी थेट भेटलेलो नव्हतो कारण त्यांच्याकडचा राजू अग्रवाल नावाचा त्यांचा पार्टनर हा SRA संबंधित विषयांच्या निमित्तानं आमदार साहेबांकडे यायचा. काही कागदपत्र साईन करून घेण्यासाठी मीही त्यांच्या कॉनवूडच्या ऑफिसला जायचो. विनोद गोयंकांना तिथं हाय हॅलो करण्यापलीकडे माझं कम्युनिकेशन नव्हतं. या विनोद गोयंकांनी नंतर शाहिद बलवा यांच्याशी पार्टनरशिप केली. डीबी रियालिटी नावाची एक मोठी कंपनी उभी राहिली. या गोयंकांचा अजून एक व्यवसाय होता, डायनामिक्स डेअरीज लिमिटेड. अमेरिकेतला एक मोठा डेअरी प्रॉडक्ट ब्रँड आहे श्रीबर फूड्स म्हणून. ते चीज उत्पादनात अग्रेसर आहेत जगात. त्यांच्याशी या डायनामिक्स डेअरीचं कोलॅबरेशन होतं, पार्टनरशिप होती. बारामतीच्या भिगवण MIDCत यांचा मोठा प्लांट होता. बारामतीच्या भिगवण MIDCत मोठा प्लांट होता, हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही, कारण त्याचा पुढे उल्लेख येणार आहे आणि कुठेतरी त्याचं कनेक्शन आहे म्हणून सांगतोय. मला आठवतंय विनोद गोयंकांचा मोठा भाऊ जो होता प्रमोद गोयंका, हा डायनामिक्स डेअरीचा जो व्यवसाय होता तो सांभाळायचा. गोयंका फॅमिलीचा असला तरी तो त्याच्या अधिकारातला बिझनेस होता. मागची अनेक वर्ष म्हणजे मी आमदारांकडची नोकरी सोडली, ती जी फील्ड होती ती फील्डच सोडली 2002 साली आणि आज 2026 उजाडलं. म्हणजे तब्बल 24-25 वर्ष म्हणजे 2 तप उलटलीत. पण मी अजून माझ्या पहिल्या नोकरीतले लाखो अनुभव, हजारो लोकांशी झालेला माझा संपर्क आणि शेकडो अशा गोष्टी आहेत ज्या मी विस्मरणात जाऊ दिलेल्या नाहीयेत. देवाच्या कृपेनं माझी स्मरणशक्ती जबरदस्त आहेच. मला माझ्या वयाच्या अगदी 7-8 वर्षापासूनच्या, म्हणजे मी 7-8 वर्षाचा होतो तेव्हापासूनच्या अनेक घटना अगदी क्षण आठवतात. म्हणजे रील बाय रील आठवतात, तंतोतंत.
आता ही देवाची कृपा बऱ्याचदा काही कडवट आठवणी पुन्हा आठवल्या की त्रास देऊन जाते. पण 6 तारखेला काळेसाहेबांच्या बंगल्यावर गेलो आणि काही गोष्टी पुन्हा ताज्या झाल्या. गंमत म्हणजे काळे काकींच्या अंत्यदर्शनानंतर मी घरी आलो आणि त्याच रात्री मी एक मुलाखत, एक पॉडकास्ट YouTubeवर पाहिलं. मुलाखत होती एका बॉलिवूड अभिनेत्रीची. आमच्या कॉलेज जीवनात मित्र मिळून आम्ही असा पाहिलेला एक सिनेमा कभी हा कभी ना. शाहरुख खान हिरो होता त्या सिनेमाचा आणि हिरोईन जी होती तिचं नाव सुचित्रा कृष्णमूर्ती. क्यूटनेस काय असतो हे तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर जाणवायचं. मी काय तो सिनेमा सुचित्राचा फॅन होतो म्हणून नव्हता पाहिला, तर माझा आवडता गायक अमित कुमार यानं गायलेलं एक गाणं त्या सिनेमात होतं. म्हणजे शाहरुखचा आवाजच अमित कुमार होता त्या गाण्यामध्ये. सुचित्रा ही त्या सिनेमात यायच्या आधी अनेक जाहिरातींसाठी मॉडेल म्हणून झळकलेली होती. कित्येक ब्रँड हे सुचित्राच्या गोड चेहऱ्याच्या जोरावर आपला माल विकत होते. ती सिनेमात आली पण अभिनयाच्या बाबतीत फारशी चमक दाखवू शकली नाही, म्हणून पुढे ती फारशा सिनेमात दिसली पण नाही. पण ती मॉडेल असूनही एक कलाकार आहे, चित्रकार म्हणून ती प्रसिद्ध झाली. त्यामुळे तिच्या चित्रांची एक्झिबिशन्स लागायची. जे मुंबईतलं आपल्या जहांगीर आर्ट गॅलरी असेल, बँगलोरमध्ये असेल, दिल्लीत असेल, अशा मोठमोठ्या ठिकाणी. त्याआधी सुचित्राचं लग्न हे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता असलेल्या शेखर कपूर सोबत झालं होतं, हे लक्षात घ्या. कारण एका ॲडच्या निमित्तानं हे भेटले. शेखर कपूरच ती ॲड डिरेक्ट करत होता. शेखर कपूरच्या विद्वत्तेच्या आणि प्रगल्भतेच्या प्रेमात ही बाया पडली आणि त्यांचं लग्नही झालं. तिला एक मुलगी आहे. असो, बराच फापट पसारा सांगून झाला. आता मुद्द्यावर येतो. शेखर कपूरशी नंतर फाटलं हिचं आणि घटस्फोट झाला. त्यानंतर सुचित्राच्या एका आर्ट एक्झिबिशनला प्रमोद गोयंका नावाचा एक श्रीमंत उद्योगपती तिला भेटला, ज्यानं तब्बल 12-15 लाखांची पेंटिंग्स एकाच वेळी खरेदी केली होती तिची. मग काय, सुचित्रा वॉज इम्प्रेस्ड बाय मिस्टर गोयंका आणि मग एक सॉफ्ट डेटिंग, सुचित्रा या डेटिंगला ब्रीफ डेटिंग असं म्हणते त्या मुलाखतीत. मग हे डेटिंग सुरू झालं. प्रमोद गोयंकांची जी काही कौटुंबिक म्हणण्यापेक्षा वैवाहिक पार्श्वभूमी जराशी विस्कळीतच होती आणि त्याचा एक मुलगा रशियन आईकडून झालेला आहे, तर दुसरा जो मुलगा आहे तो फ्रेंच आईकडून झालेला आहे. बाकी त्याचं ऑफिशियल कुटुंब जे आहे, जे इंडियन बायकोपासून त्याचा घटस्फोट झालेला आहे. तरी त्याची इथल्या बायकोची ही पोरं यश आणि अवंतिका, जे ही त्याची जी फॅमिली, ती त्याच्यासोबत असायची. आणि सुचित्रा कृष्णमूर्तीची मुलगी, असे मिळून हे फॅमिली पिकनिकला वगैरे जात असत. असं सुचित्रा कृष्णमूर्तीनं हुसेन जैदी या प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर कम लेखकाच्या यूट्यूब चॅनलवर एका पॉडकास्टमध्ये सांगितलंय. मूलतः हा पॉडकास्ट यासाठी होता की जो प्रमोद गोयंका जो आहे ना, गोयंकांचा ज्वेलरी, डायमंड्स आणि बारामतीतल्या डायनामिक्स डेअरीचा हजारो करोडचा बिझनेस सांभाळायचा तो प्रमोद गोयंका 2018 साली अचानक एक दिवस गायब होतो. ऑफिशियल मिसिंग कंप्लेंट नोंद होते, पण त्यानंतर आजवर त्याचा काही एक अतापता नाही. प्रमोद गोयंका हा रंगीन मिजाज असल्यानं त्याच्या अनेक मैत्रिणी होत्या, सोबत पैसा होता खर्च करायला, त्यामुळे त्याचा कायदेशीर घटस्फोटही झाला होता. हा सुचित्रासोबत डेटिंगवर असताना त्याने काही गोष्टी हिच्यासोबत शेअर केल्या होत्या. हा बाबा कुणाला तरी सोबत घेऊन बालीसारख्या ठिकाणी मौज मजा करायला गेला होता. तिथं अजून एक जोडपं त्यांच्यासह त्याच हॉटेलमध्ये ही मौज लुटत होतं. त्यातलं पुरुष पात्र हे आज जगात नाहीये, तर त्या जोडीतली महिला जी आहे ती एक मोठी जबरदस्त प्रभावशाली महिला आहे. नुसतीच प्रभावशाली नाही, तर मूळची पारशी असल्यानं उंची, पुरी आणि देखणी आहे. आपल्यासोबत एक बोजा बिस्तर असतानाही हिला समोर पाहून तिच्यावरही घसरलेल्या प्रमोद गोयंकाला या महिलेनं रागाच्या भरात शिव्यागाळी तर केल्या, धमकी दिली होती की तुला या हॉटेलच्या 4थ्या मजल्यावरून खाली फेकून देईन चाल्या. बरं, नुसती धमकीच नाही, तर या बाईच्या सोबतच्या प्रभावशाली पुरुषानं प्रमोद गोयंकाला बोलावून, साल्या अवकातीत राहा, माझ्या मैत्रिणीच्या वाटेला गेलास तर तुला जगातूनच गायब करून टाकेन, असं बजावलं होतं. आणि खरंच 2018 नंतर हा प्रमोद गोयंका गायब झाला. कोणी म्हणतं आफ्रिकेतल्या मोझांबिकमध्ये याचं तिथल्या काही गँगस्टर्सनी अपहरण केलं, तर कोणी सांगतं पंजाबमधल्या पाकिस्तानच्या बॉर्डरवरचा जो शेवटचा पॉइंट आहे फजिल्का, या गावातून पाकिस्तानी गँगस्टर्सनी किंवा तिथल्या अतिरेक्यांनी याला उचलून नेलं आणि खंडणी पण मागितली गेली त्याच्याकडे. पण नेमकं काय झालं हे अद्याप कुणालाही माहीत नाही.
हजारो करोडच्या उद्योगधंद्यांचा मालक असणारा प्रमोद गोयंका रातोरात गायब होतो. आज 8 वर्ष झाली, पण त्याचा शोध लागत नाही. त्याचे घरचे म्हणजे भाऊ विनोद गोयंका, त्याची पोरं यश, अवंतिका यातलं कुणी यावर आवाज उठवत नाही, शोध घेत नाही. पण कधी काळी प्रमोदची गर्लफ्रेंड असलेल्या सुचित्रा कृष्णमूर्तीनं एका पॉडकास्टमधून ही माहिती जगासमोर आणली. यापूर्वी तिने एक ट्विटही केलं होतं, ट्विटरवरही माहिती टाकली होती. आणि हा पॉडकास्ट बघितल्यानंतर माझ्या ज्या कॉनवूड कन्स्ट्रक्शन, विनोद गोयंका, राजू अग्रवाल, शाहिद बलवा यांच्या नावासोबत जोडलेल्या काही आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. गोयंका फॅमिली ही इन्क्लुडिंग राजू अग्रवाल हे लोक 2G स्कॅममध्ये प्राईम सस्पेक्ट होते. काही काळ आतही होते. DB रिअल्टीचे इतकेच कारनामे आपण ऐकतोच आहोत. म्हणजे घोटाळेच घोटाळे आहेत. सोबत 2023 मध्ये या प्रमोद गोयंकाची जी कंपनी होती यश ज्वेलरीज, या कंपनीनं SBI कडून तब्बल 405 करोडचं कर्ज घेतलं होतं, जे न फेडताचा गायब झालाय. त्यावर एक गुन्हा दाखल झालाय. तर भारतात असे अनेक धुरंधर पैदा झाले आहेत, ज्यांनी भारतीय बँकांना मोठा चुना लावून परदेशात पळ काढलाय. जसं की विजय मल्ल्या, नीरव मोदी, तो मेहुल चोक्सी, ललित मोदी. पण प्रमोद गोयंका हा DB रिअल्टीतही स्टेक होल्डर आहे. याचे डेअरी प्रॉडक्टचे बिझनेस आहेत. हा ज्वेलरीच्या व्यवसायात आहे. पैसा तर अचाट आणि अफाट आहे. मग हा चिरकुट 405 कोटींच्या कर्जाला घाबरून पळून गेला की काय? याचं कांड अजून मोठं आहे म्हणून हा पळालाय, की खरोखरच मोझांबिकमध्ये हा हिऱ्याचं डील करायला गेला होता, तेव्हा त्याला आफ्रिकन टोळीनं उचललंय? हा जिवंत आहे का मेला? मेला असेल तर मग याच्या डेड बॉडीचा काय थांगपत्ता? जिवंत आहे तर तो मग कुठे लपलाय? लपलाच आहे तर त्या लपण्यामागे नेमकं काय कारण आहे? आता सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या समोर येतो. महाराष्ट्रातल्या त्या जोडगोळीनं बालीतल्या त्या हॉटेलमध्ये याला दिलेली धमकी खरी तर करून दाखवलेली नाही ना. कारण आज जर तुम्ही बारामतीच्या भिगवणमधल्या डायनामिक्स डेअरी लिमिटेडचे मालक कोण हे जर ऑनलाईन शोधायला गेलात, तर त्या कंपनीचे 51% शेअर्स हे गोयंका फॅमिलीकडेच आहेत असं दिसतं ऑन पेपर. आणि 49% शेअर्स हे ती जी श्रीबर डेअरीज US वाली तिच्याकडे आहेत. पण सुचित्रा कृष्णमूर्तीनं तिच्या पॉडकास्टमध्ये हा हजारो कोटींचा डेअरी व्यवसाय प्रमोद गोयंकाकडून काढून घेत त्या प्रभावशाली महिलेसोबतच्या दादा नेत्यानं आपल्या नावावर केलंय असं म्हटलंय. मी मुद्दाम त्या महिलेचं आणि त्या दादा राजकारण्याचं नाव इथं घेत नाहीये, कारण हा विषय प्रचंड गुंतागुंतीचा आहे. ती सुंदर देखणी मूळची पारशी असलेली महिला ही पुढे महाराष्ट्रातल्या एका सरंजामदार घराण्याची सून बनली. तिचे पतीही एका संशयास्पद अपघातात नंतर दगावले आणि नंतर या महिलेचं नाव एका मोठ्या राजघराण्यातल्या महाराज साहेबांसोबतही जोडलं गेलं होतं. आता ही महिला किती पॉवरफुल असेल हे तुम्हीच विचार करा. पण ही महिला राजकारणात कधी थेट ॲक्टिव्ह बनली नाही किंवा झाली नाही. तर राजकारण्यांवर हिचा जबरदस्त प्रभाव कालही होता, आजही आहे, यापुढे राहील. संदिग्ध अशा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राजकीय नेत्यासोबत या महिलेचे मधुर संबंध अगदी जगजाहीर होते. त्यातूनच प्रमोद गोयंकाला गायब केलं गेलंय का? या मुलाखतीत सुचित्राला 2019 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही भेटले होते असं ती म्हणते. त्यांनी प्रमोद गोयंकाच्या गायब होण्याचं जे रहस्य आहे ते आपण उलगडण्याचा प्रयत्न करू असं थेट वर्षावर बोलून आश्वासन दिलं होतं. पण मागच्या 7 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. सो आता हे प्रकरण एक गूढ रहस्यच बनून राहिलंय असं वाटतं मला. यापुढेही प्रमोद गोयंका नेमका आहे कुठे असाच प्रश्न विचारला जाणार आहे. आणि जर आहे तर तो जिवंत आहे का, की त्याचा खून झालाय हा प्रश्न विचारला जाईल. खून झाला असेल तर तो कोणी केला हा एक प्रश्न आहे महत्वाचा, तोही अनुत्तरितच राहतोय. मित्र, हुसेन जैदीच्या चॅनेलवरचा हा पॉडकास्ट तुम्ही जरूर पहा. बरीच कोडी तुम्हालाही उलगडत जातील. मी मुद्दाम जास्त काही बोलत नाही, कारण काही नावं ही गुलदस्त्यात राहिलेलीच बरी. ती ज्यांच्या पॉडकास्टमधून आणि ज्या चॅनलवरून उघड झालीत तिथे जाऊन तुम्ही ती ऐकावीत. उगाच आपल्या मागे कुठलं लचाण नको. आधी आहेत ती काही कमी नाहीत. त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.